आता 2-3 दिवसापूर्वी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभराला पेट्रोल डिझेल न वापरण्याचा सल्ला दिलाय। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा, तो वो देश हित में होगा। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। विदेशी चलन वाचवण्यासाठी म्हणून आपल्याला या गोष्टी करण्याची गरज आहे असं आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं। पहिली गोष्ट म्हणजे हे जेव्हा बातमी ऐकली तेव्हा मला आठवलं जेव्हा इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं होतं तेव्हाची गोष्ट। तेव्हा इराणची बाजू घेणं किंवा जेव्हा ते खामेनी मारले गेले त्यावरती श्रद्धांजली अर्पण करणं किंवा हे वाईट झालं असं टिप्पणी सुद्धा आपल्या नरेंद्र मोदींनी केली नाही। आत्तापर्यंत इराण हा देश आपल्याला जे कच्चं तेल देत होता रुपयावरती देत होता, डॉलरमध्ये नाही। इतर कुठून जर घ्यायचं असेल तर आपल्याला ते अमेरिकेसोबतून काय घ्यायचं असेल अमेरिकेकडनं तर डॉलरमध्ये वस्तू घ्याव्या लागतात आणि त्यात आपलं विदेशी चलन खर्च होतं। जो देश आपल्याला रुपयामध्ये कच्चं तेल देत होता आणि नंतर जेव्हा हॉर्मुझची सामुद्रधुनी जेव्हा बंद झाली त्याच्यानंतर ज्या वेळेला सगळा टंचाई देशभरामध्ये भासायला लागली आणि मग आपल्या लोकांनी विदेश मंत्रालय जे आहे मग त्यांनी जेव्हा रिक्वेस्ट केले तेव्हा ते हॉर्मुझची धुनी आपल्यासाठी सामुद्रधुनी मोकळी झाली। पंतप्रधानांना आपल्याला समजला पाहिजे की इतका वर्षाचा आपला मित्र कोण आहे। रशियासोबत आपण जो व्यापार करतो तो रशियासोबतचा व्यापार करायचा का नाही करायचा हे सांगणारा अमेरिका कोण आहे आपल्याला। डोनाल्ड ट्रम्प यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आम्ही परमिशन देतोय तुम्हाला रशियाकडनं, तुम्ही आता काही दिवसासाठी खरेदी करू शकता। अमेरिका कोण लागून गेली? डोनाल्ड ट्रम्प कोण लागून गेले? डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय भारताला सांगण्याचा की आम्ही तुम्हाला परवानगी देतो, इतक्या दिवसांसाठी तुम्ही खरेदी करू शकता रशियाकडनं? काय संबंध? असा कुठचा करार झालाय त्याच्याबरोबरती? भारत हा एक स्वतंत्र देश आहे, कोणाच्या परवानगीने चालणारा देश भारत नाहीये। राज ठाकरेंनी सुद्धा पंतप्रधानांना एक पत्र लिहिलंय, नरेंद्र मोदींचा एक समाचार घेतलाय की आता नुकतंच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या, त्या निवडणुकांसाठी प्रचारासाठी म्हणून हजारो गाड्या देशभरातनं तिकडे नेल्या गेल्या पश्चिम बंगालमध्ये। आता या सगळ्या गोष्टीमध्ये हजारो लाखो करोडो लिटर पेट्रोल त्याच्यामध्ये खर्च झाला असेल, बरोबर आहे? मग तेव्हा ही गोष्ट का नाही सुचली? विदेशी चलन बळकट करण्यासाठी म्हणून किंवा वाचवण्यासाठी म्हणून तेव्हा जे पेट्रोल वाया घालवलं गेलं त्याचं काय? मग तुम्ही पेट्रोल वाया घालवणार आणि त्याचा त्रास हा लोकांना होणार। तुम्ही वाटेल तेवढा पेट्रोल खर्च करणार, हजारो लाखो लिटर पेट्रोल त्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये खर्च झाला असणार आहे, बरोबर आहे, संपलं असणार आहे। मग त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून तुम्ही लोकांना सांगणार का की त्याचा पेट्रोल वापर करू नका, पेट्रोल यूज करू नका वर्षभर? का असं का? या गोष्टींचं उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे। बरं, या भाजपच्या IT सेलवाले एक बातमी प्रसारित करतात, व्हायरल करतात। इंदिरा गांधींचा फोटो आहे, त्याच्यामध्ये बातमी आहे की इंदिरा गांधींनी असं आवाहन केलं आहे की कोणी सोनं खरेदी करू नका। ती बातमीच खोटी निघाली। द हिंदू हे जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्राने असं सांगितलं की ही बातमीच खोटी आहे। अशी कुठचीही बातमी त्या तारखेला आम्ही कधी छापली नव्हती। इंदिरा गांधींच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवत आहेत। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोन्याची खरेदी न करण्याचं आवाहन केल्याचा द हिंदू वृत्तपत्राचा फोटो व्हायरल होतोय। मात्र हा फोटो बनावट असल्याचं समोर आलंय। द हिंदूच्या आर्काइव्हमध्ये 6 जून 1967ला अशी कोणतीही बातमी किंवा हेडलाईन आढळलेली नाहीये। इंदिरा गांधींनी त्यावेळी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याची कोणतीही बातमी प्रसिद्ध केल्याची नोंद आढळलेली नसल्याचं द हिंदूनं स्पष्ट केलेलं आहे। 6 जून 1967ला 6 दिवसांचं युद्ध ही मोठी बातमी होती जी या व्हायरल फोटोमध्ये नाहीये। शिवाय व्हायरल झालेल्या फोटोमधील लोगो आणि वापरलेला फॉन्ट हा त्या काळातील वृत्तपत्राच्या शैलीशी जुळत नसल्याचंही द हिंदूनं स्पष्ट केलंय। डिजिटल एडिटिंगचा वापर करून हा फोटो तयार करण्यात आल्याचंही द हिंदूनं म्हटलंय। स्वतःच्या अंगावरती आलं ना, मग जवाहरलाल नेहरूंनी असं आवाहन केलं होतं, इंदिरा गांधींनी असं आवाहन केलं होतं, अशा कुठच्याही फेक बातम्या हे लोक पसरवतात, नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। बरं, ही भारतीय जनता पक्ष
2014 साली सत्तेत आलेला हा पक्ष, महागाई कमी होईल, सुखाचे दिवस येतील, अच्छे दिन येतील या आशेने लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं. आता हे मतदान झाल्याच्या नंतर महागाई कमी व्हायची तर नाहीच, पण वाढतच गेली. आत्ता तर या भारतीय जनता पक्षाने जंगलं तोडायला घेतली. प्रभू श्रीरामांच्या नावाने मतदान मागणारा हा भारतीय जनता पक्ष, जिथे प्रभू श्रीराम स्वतः या वनवासामध्ये राहिले ते जंगल तोडायला घेतले त्यांनी. तपोवन नाशिकमधलं, राजस्थानच्या अरावलीची डोंगर रांग तोडायला घेतली. तिथलं हजारो किलोमीटरचं, हजारो अंतरावरचं सगळं जंगल याने तोडायला घेतलंय. झाडे लावा झाडे जगवा म्हणून संदेश देणारा हा सरकार स्वतः झाडं तोडायला घेतले. हे असं सरकार आम्हाला या देशासाठी खरंच घातक आहे. एक आशा होती की या व्यक्तीच्या हातामध्ये देश प्रगती करेल, पण आमच्या नरेंद्र मोदींचं प्रेम देशावर नाही, फक्त गुजरातवर. कुठचाही मोठा प्रकल्प, महागडा प्रकल्प जर येणार असेल तर तो गुजरातमध्ये जातो. का? देशामध्ये इतर कुठची राज्य नाहीत? ज्या राज्यातल्या लोकांना पोटा पाण्यासाठी म्हणून इतर राज्यांमध्ये जावं लागतंय, तुम्ही त्या राज्यातल्या मूलभूत गोष्टी, मूलभूत प्रश्न सोडवा, तिथे उद्योगधंदे आणा. तिकडच्या लोकांना काम त्यांच्या राज्यात मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांचा ताण इतर राज्यांवरती पडणार नाही. या बेसिक गोष्टीवरती पंतप्रधानांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण ते दिलं जात नाही. आमच्या पंतप्रधानांचं प्रेम फक्त त्यांच्या गुजरातवरती. इतर राज्य मिळली तरी चालतील, काय घेणं देणं नाही आमच्या पंतप्रधानांना. हा असा पंतप्रधान या देशासाठी घातक आहे. आज तुम्ही या लेवलला देश आणून ठेवलाय की हे खरेदी करायचं नाही, ते खरेदी करायचं नाही, आणि तुम्ही जेव्हा उधळपट्टी करतात इतर सगळ्या गोष्टींची, त्याचं काय? तुम्ही निवडणुकींमध्ये हजारो लिटर पेट्रोल सगळं संपवणार, आणि तुम्ही संपवलेलं पेट्रोल आणि मग त्याच्यासाठी तुम्ही लोकांना सांगणार की तुम्ही आता पेट्रोल खरेदी करू नका वर्षभर, आणि आम्ही आता घालून ठेवलंय तर तुम्ही आता निस्तरा. हा कसे आमचे पंतप्रधान हे असे? नरेंद्र मोदींकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला 2014 साली, जे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा रंग दाखवायला सुरुवात केली ना. इतके वाईट दिवस या देशावरती अच्छे दिनच्या नावाखाली इतके बुरे दिन येतील असं वाटलं नव्हतं कधी. असो, शरद पवार साहेबांनी सुद्धा याच्यावरती पत्र लिहिले पंतप्रधानांना. त्यांनी जे सल्ले दिलेत ना लोकांना, पंतप्रधानांनी, की पेट्रोल खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका, विदेशी चलन वाचवा, सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासून केली असती तर आम्ही केलं असतं. पण आमच्या डोळ्यात देखील आमचे पंतप्रधान या देशाच्या एका राज्याच्या निवडणुकीसाठी इतका पैसा वारेमाप खर्च करतात, इतकं पेट्रोल वाया घालवतात, तेव्हा काळजी नाही वाटली. आत्ता काळजी वाटते पंतप्रधानांना आमच्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.